मधुरा ऐक ना. बोला की. अगं डबा झाला की नाही? हो हो होतोच आहे. अगं पटकन कर, ऑफिसला उशीर होतोय. शेवग्याची शेंग स्वच्छ धुवायची, साधारण 3 इंच याचे लांब तुकडे करायचे. पाणी घ्यायचं, त्यात मीठ घालून शेंगा उकळायला घ्यायच्या. आपले मधुराज रेसिपीचे हे मेजरिंग कप आणि स्पूनचा सेट आहे. नंबर दिला तिथे ऑर्डर फक्त मेसेज करा, घरपोच पाठवून देते. आता कांदा बारीक चिरून घ्यायचा. कांदा चिरून झाला की मोहरी, जिरं, लसणाची खमंग फोडणी करून बारीक चिरलेला कांदा घ्यायचा. थोडं मीठ घालायचं म्हणजे कांदा पटकन शिजतो. चला, शेवगा पण शिजला, टोमॅटो देखील चिरून घ्यायचं. सविस्तर रेसिपी हवी असेल ना तर शेवगा मसाला बाय मधुराज रेसिपी सर्च करा, बघायला मिळेल. गोडा मसाला, धणेपूड, जिरेपूड, लाल तिखट वगैरे घालायचं. भाजलेलं शेंगदाण्याचं कूट, कोथिंबीर आणि शिजलेल्या शेवग्याचं जे पाणी आहे ना तेच घालायचं, म्हणजे चव खूप छान येते या बेसिक मसाल्याला. आता शिजवलेल्या शेंगा घालायच्या, झाकण ठेवायचं, वाफ काढायची. आ हा हा हा. चला, अशाच चमचमीत रेसिपीसाठी सबस्क्राईब करा.